इथे माझी संध्याकाळची तयारी चालू होती, जेवणाची. गवार निवडून घेतली. मस्त खोबरं किसून घेतलेलं आहे आणि या मिरच्या ज्या खोबरं भरून मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि ही सगळी संध्याकाळची तयारी चालू आहे, कारण की आता आहे उपवास संकष्टी असल्या कारणाने. विचार करत होते की खीर करावी, पण ॲरिशाला गुलाबजाम खायचे. हे मी आत्ता गेली तेव्हाचं डीमार्टमधलं नाही, तर लास्ट टाइम गेली तेव्हा घेऊन ठेवलेलं. बेसिकली स्वीट कोणी जास्त काही. आणि हा आलं लसणाचा पेस्ट आहे, त्यामुळे मी ते साईडला काढतो. आणि हे जे आहे हे कैरी आहे, जे मी मीठ लावून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून दिले फ्रीजरला. जेव्हा मी सुकं मावरं करते, जसं की सुकट आणि बोंबील वगैरे, तर त्याच्यामध्ये तेल कांद्यामध्ये हे फार सुंदर लागतं. आणि मग इथे गुलाबजामची तयारी चालू केली. गुलाबजाम मस्त पीठ मळून घेतलेले, फक्त दुधामध्ये मळून घ्यायचं. आणि इथे एका साईडला वरण आणि भाजीसाठी कोथिंबीर चिरून घेतली बारीक. आणि इथे भाजी तयार झालेली आपली मस्त. भाजी तयार होता होता मिरच्यासुद्धा मी भरून घेतलेल्या खोबरं आणि मीठ आणि हळद हे टाकून मस्त स्टफिंग करून घेतलेलं आहे. छान मधून चिरून ह्याला मस्त स्टफिंग करून घ्यायचं. खूप सुंदर अप्रतिम लागतात ह्या मिरच्या. पावसाळा आला की या मिरच्या झाल्याच पाहिजे. आणि इथे एका बाजूला पोळी आणि मिरच्या फ्राय करून घेतल्या. जेवण करताना जो काही भांड्यांचा पसारा झाला होता तो सुद्धा आवरून घेतलेला, म्हणजे नंतर भांड्यांचा भर जास्त पडत नाही. आणि पूर्ण घर असं मी क्लिनिंग करून घेतलेलं आहे. जेवण करताना थोडंसं आपलं किचन खराब होतं, सगळं सांडलं जातं. आणि मग हे असं सगळं स्वच्छ केल्यानंतर पुन्हा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. थकवा घालवण्यासाठी मी बाल्कनीत आले. बघते तर काय वातावरण इतकं सुंदर झालं होतं. पुन्हा पाऊस हजेरी लावण्याच्या तयारीत होता आणि खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. आणि मी सांगेल, झाडं लावायची असेल तर पावसाळ्यात लावा, कारण की छान वाढतात इथे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.